मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यातून एक धक्कादायक बातमी येते आहे। मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यादरम्यान बोट बुडालेली आहे। पत्रकारांना घेऊन जाणारी ही बोट होती आणि ही बोट बुडालेली आहे। इतर बोटी मदतीसाठी आल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। लांब गेलेले मुख्यमंत्री सुद्धा नंतर मदतीसाठी आलेले आहेत। यामध्ये पुढारी न्यूजच्या कॅमेरा युनिटचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यादरम्यान ही बोट बुडालेली आपण दृश्यांमध्ये पाहतोय। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। जितेंद्र, हा अपघात नेमका कसा झालेला आहे? कोणाला इजा वगैरे काही झाली आहे का? अमित, आज भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दौऱ्यावर आहेत आणि या पहिल्या प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केले, तो म्हणजे वैनगंगा नदीवरील जलपर्यटनाचा प्रकल्प। या जलपर्यटनाचा प्रकल्प केल्यानंतर उद्घाटन भूमिपूजन केल्यानंतर जी बोट आहे ती मुख्यमंत्र्यांनी जलपर्यटनाचा आनंद घेतला आणि प्रसार माध्यमांसाठी एक वेगळी बोट तयार करण्यात आलेली होती। त्या बोटीमध्ये प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गेले। सुमारे अर्धा नदीत गेल्यावर बोटच्या जो प्रसार माध्यमांची बोट होती त्याच्या सामोरून ती अक्षरशः दोन तुकडे झाले आणि समोरच्या ज्या खुर्च्या होत्या त्या पाण्यात पडल्या। यामध्ये समोर जे काही माध्यम प्रतिनिधी होते ते कमरेपर्यंत अर्धे पाण्यात बुडालेले होते आणि त्यानंतर इतर ज्या बचाव बोटी आहेत त्या घटनेपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे। मुख्यमंत्री देखील किनाऱ्यापर्यंत पोहोचले होते, मात्र जेव्हा घटना समजली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी देखील आपली बोट प्रसार माध्यमांच्या बोटीकडे वळवली आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रेस्क्यू करण्यात मदत केली। सुदैवाने यामध्ये कुठलीही हानी झालेली नाही, मात्र पुढारी न्यूजचा जो कॅमेरा युनिट होता तो यामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे। मात्र सुदैवानं मोठ्या प्रमाणात, कारण नदीच्या मध्ये ही घटना घडल्याने मोठी घटना अनर्थ टळला असं म्हणावं लागेल। सर्वजण सुरक्षित बाहेर निघालेले आहेत। जितेंद्र, खरं तर पर्यटनासंदर्भातला हा सगळा दौरा या ठिकाणी बघायला मिळतो आणि सुरुवातीलाच अशा प्रकारचा अपघात होणं म्हणजे सुरक्षा व्यवस्था कुठेतरी दुर्लक्ष झालं असं वाटतंय का? अमित, ज्याप्रमाणे आज ही जी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे इथे अशा प्रकारच्या बोटीचं जलपर्यटन होणार आहे, मात्र ज्या बोटी वापरण्यात आल्या त्यामध्ये नक्कीच जी बोट होती ती सुरक्षा पूर्ण तपासणी करण्यात आली की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण बोट नदीच्या मधोमध जाऊन अर्ध्यात तिथे सामोरून दोन तुकडे होतात, दोन भागात ती भागल्या जाते आणि समोरचा भाग मोठ्या प्रमाणात नदीत बुडला जातो। जर हे इतर वेळी झालं असतं तर मात्र मोठी घटना घडली असती, मात्र ही सुरुवातच झालेली आहे, भूमिपूजन झालेलं आहे आणि हा केवळ पूर्णपणे प्रकल्प सुरू व्हायचा आहे। त्यामुळे नक्कीच आता सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की कशा प्रकारच्या बोटींचा वापर करायला पाहिजे जलपर्यटन करत असताना आणि खास करून नदीमध्ये अशा प्रकारचा एखादा प्रकल्प राबवत असताना, कारण अशी घटना पुन्हा घडू नये ही खबरदारी ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांनी घेणं आवश्यक आहे। निश्चित जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।